वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विरचित ग्रंथराज ग्रामगीता अध्याय 6 संसर्ग प्रभाव. श्री गुरुदेवाय नमः. ईश्वरे जग केले निर्माण, त्याचे कार्य अजूनही अपूर्ण, हे आपुल्या परी कराया पूर्ण. सद्बुद्धी दिली मानवा, एकापासून अनेक व्हावे, अनेकांनी एकत्व आणावे. हा आपुला मूळ संकल्प देवे, चित्ती घातला सर्वांच्या. अनेक ईशाना पेरण्या, त्या कारण होती आत्मविकासना. पुत्रपौत्र्यांनी रूप नाना, मानवापणा प्रकटवी. कोणी शिष्य शाखा वाढवी, कोणी ग्रंथाधिक उपजवी. जगी आपुली परंपरा चालवी, ऐसी इच्छा स्वाभाविक. जगावरची मानव जगला, सामुदायिक उन्नत झाला. तो समुदायाचे कार्य विसरला, परी ते उचित कैसे. पिंड ब्रह्मांड हे निगडिक, संस्कारी जगाशी संबंधित. आत्मध्याने राहो जीव आलिप्त, परी उपेक्षा न व्हावी जगाची. सत्य शिव सुखी सुंदर, ऐसा भाव हा संसार. हे सोपविले कर्तव्य थोर, देवे मानवान प्रती. मानवे आपुला उद्धार करावा, ऐसा समाज सुधरावा. यासाठी दिला धर्म अवघा, नेमुनी सकळा. यासाठीच झाले अवतार, यासाठीच संत भक्तांचा व्यवहार. सुखी करीन अवघाची संसार, भिद्रतयांचे. ना सुधारावे अखिल विश्व, तरी उन्नत करावे आपुले गाव. यानेच संत शेले देवादी देव, लाभला ठेव मोक्षाची. हे ठीक म्हणती श्रोते जन, परी गावाप्रती आमुचे कर्तव्य कोण. काय होईल आमुची झुरण, गावी कोणी ऐकेना. सर्वांकरिता आपल्यांसाठी, स्त्री पुत्रांसाठी, चैनीसाठी. परी आठवाची नाही एऱ्यांसाठी, काही करावे म्हणून त्या. सर्वास वाटे आमुचे ऐकावे, पण एक दिल तैसे हे न ठावे. म्हणून यास्तव पुढे जावे, न वाटे कोणा. कार्य कराव्या पुढे जावे, साथ नदी मिळता फजित व्हावे. संकटी कोणी जीव द्यावे, वाटेसे बहुत का. आम्हास वाटे गाव सुधारावे, परी सांगा त्यासाठी काय करावे. केसे वडतील अवघे लोक सन्मार्गी, आपण पुचली या प्रश्नाने, मी उत्तर होईल साचे. परी लक्ष ठेवून हृदयाचे, आचार तैसे. मी सांगे म्हणून नव्हे, संती हेची कथिले बर्वे. माझा विश्वास देथे धावे, तेचे सांगे तुम्हाला. सर्वाधी एक निश्चय, लोक असती अनुकरण प्रिय. विशेष दिसे ती घेती सोय, न सांगताही. मुख्य कार्यकर्त्यांनी राहानी, निरीक्षोनी बघती कोणी. लागती तयांचे मागे धावूनी, वास्तव्य जैसे. म्हणून कार्यकर्ते असावे आकर्षण, सेवा चारित्र्याचे ओज पूर्ण. सुधारा नोहे त्या वाचून, गावाचा कोण्या. या मार्गेनी जनजागृती, हेची सूत्र घ्यावे हाती. आपण वागे तैसे वागती, जनही सारे. यासाठी प्रथम करावी आपुली शुद्धी. शरीर शुद्धी, हृदय शुद्धी, घर शुद्धी, गाम शुद्धी. सर्वतोपरी जैसे तुम्ही करार आपुले घर, ते पाहतील जन सत्वर. करतील तैसे प्रकार आपुल्या घरी. सुंदर दृश्य पाहता डोळा, आवडे पाहणारे त्यासी सोहळा. आपणही वातावरणाचा चहळा करी फुललेली बाग पाहिली, अंतरंगी फुले फुलली. सुरस फळांनी बहरली, सौंदर्य खानी. पाणी वाये झरपरी, वृक्षलतांच्या कंजंतरी. अमोद दरवळे नाना परी फुलफळांचा. गर्द छायेतडी हिरवळ, दुर्कमळाचे जाडे कोमल. नारंगी फुलपाखरे सोज्वळ, मनी मोहिले जीवांचे. कोठे पाणी चमके आशा परी, कोठे दगडांच्या कंच कुसरी. कोठे कोमल रूप भूमी धरी, वाटे अंकी लोळवावे. कोठे भूमीचेही भिन्न वर्ण, कोठे काळे पिटुंगपण. कोठे पांढरे लाल मधुन सुवर्णा परी. लता लतांवरी झुलती पक्षी, सर्व फुलांचे साक्षी. जरी फिरती अंतरक्षी, पिसली फळे त्या ठावी. उडोनी तिथे मरती झडपड, रसांचा आस्वाद घेती अमुप. देसा करती प्राणी संकल्प, तेसा भोग त्या पावे. जिकडे तिकडे सुगंध उसडे, उल्हासित इंद्रिय भोगती सगळे. नाक कान जीभ डोळे, नाना विषय सनांद. ऐसे दृश्य पाहे प्राणी,
तेव्हा आपण असे करावे वाटे मनी, जातो घरांची परतोनी, सजावया घर आपुले, लहान अंगी बाग लावी, अथवा कुंडीत फुले लावावी, शृंगारी झोपडी आपुली बरवी, आपुल्या परी, जरी त्या बागची न दिसता, तरी तो कैसा प्रयत्न करता, ऐसाची आहे मानव तत्वता, जे देखणे आपण करी. विशेष ऐसे मुलांचे वागणे, त्यांचे कार्य ही प्रतिध्वनी उठवे, जे जे पाहतील डोळ्याने, तेही आचरती उल्हासे. मुनी मुख्याची जबाबदारी, ते जे करतील ग्रामप्रती, मुले आचरित घरदारी, माता पित्यांच्या बुडोनी. एक प्रामुख्याने कोंबडी पाळली, तिला सुंदर पिले झाली, दुसऱ्याने तीच घेतली कला त्याची. मग गावाची तो आनंद, चढला तयांचा उन्माद, लढाई कराया लागला नाद कोंबड्यांची. एकदा कोंबड्याने झुंज पाहिली, सर्व गावास धिंद चढली, मग कोंबड्या यात्रा भरली लढाईसाठी. बांधती कोंबड्यांच्या पायी सुरा, चढविती मैदानी भराभरा, रक्तबंबाळ खेर सारा, क्रूर वृत्तीने वाढविला. मग पाटील मने करा लावा, पैदासीस धंदा वाढवा, लोकचैनीत गावोगावा, झुंज करण्या कोंबड्यांची. बिचाऱ्या दीन जीवांचे काय केले, त्यानीच त्यास निमित्त धरले, तयाचे प्राण चढले, धंदे वाढले पापांचे. एक प्रामुख्याने चालना दिल्ली, ती रीती सर्व गावाने उचलली, प्रौढ माणसेही करू लागली लढाई मग कोंबड्याची. सारी शक्ती कोंबड्यांमागे, प्रतिष्ठा ही झाले ढोंगाडे, कोणी ऐकावे आपुले अंगे, नगर खडा निर्माला. जमविले बाल तरुण काही, उल्हास होतीला तयांच्या देही, व्यायामांच्या नव्या उत्साही, लाविले तया. प्रथम भरली गाव दंगल, इनामी कुस्ती जगी मेड, पाहण्या मुले बाळे सकळ, लागली करण्या व्यायाम. घरोघरी मुले खेळती कुस्ती, गल्ली गल्लीत चांग बांधती, चढली व्यायामाची मस्ती. लहान थोरा कावायात करेल मालखांब, लाठी काठी भला लेजिम, तरावर छट्टी पट्टी मर्दानी काम व्यायामाचे. त्याने गावातील वाईट व्यसन सर्वची गेले हरपोन, शरीर कमवायची लागली धुंद. लहान थोरा जो तो आपली छाती पायी दंड मोंड फिरवित राई, मांडीचे पाट वाढवी देही, सौंदर्य यावया मालांचे. मैदानी मर्दानी खेळ चालले, सर्व गाव लाल मातीने रंगले, कोंबड्याचे व्यसन कमी झाले, लढाई गेली विसरुनी. दुसऱ्या एकास बुद्धी सुचली, त्याने जोडून चारू मस्त केली, दुसऱ्या बैलजोडीशी लावली धावण्यासाठी. जण लोकांचे लक्ष वेधले, त्यासी मंजुनाचे वाटले, पुढे शंकरपट सुरू झाले गावोगावी. त्यात काही उद्देश उत्तम असती, बैलांना खुराक देऊन बनविती, स्पर्धेशी वाढविती बैलांची शक्ती शेतीसाठी, पण त्यातूनही प्रकटे दुष्परिणाम राहते. मग उत्तम काम, बैल पडविण्याची हंगाम पुढे येतो. मग जो बैल पाळेना, त्यास टोचती तुतारी आणा, रक्ताळून दुखवी प्राणानंदी बैलाच्या. राहिले शेती भातीचे काम, शंकरपटाची उद्यम, माणसे करीती कासाब कर्म नाना परी. सहजी गाडी जुंपती, पुराणी हाती धरून टोचती, पडता पडेना तरी मारती निर्दयपणे. गाव पडेल त्यास प्रवाही, उत्तम नाद घेऊनी नाही, राक्षसी धंदे ग्रामी सर्वही वाढले त्यात रळीचे. ऐसा धुमधडका चालला, एकाने गावी तमाशा आणला, सारा रंग रंग बदलला त्या मार्गी. जो तो लावणी मुखे उच्चारी, घरी दारी शेती मंदिरी, ज्याच्या त्याच्या तोंडी सारी गाणी विषयाची. तमाशाचे प्रस्थान वाढले, लहान मुलास संस्कार बिंबले, मुले तरुणी नटू लागले तमाशगिरीपणा. जो तो चांग भांग करी, मुद्रा सुरू झाली लाजारी, हावभाव शरीरावरी, नाचती घरी मुलांबाळे. आई वडील कौतुक करीती, मुली मोज म्हणून हसती, कोणी ताटपाट बिघडविती, डफाळे सारे आनंदे. परंतु कोणी इकडे बघेना, काय होणार विटंबना, सारा गाव तमाशाचा रंजना राजी झाला. डुबती मने ढोल ढोल ओरडू, तुंतुने मने कोण कोण, मंजीर सांगे सर्वजण, परी कोण ना कडे हे. मग कुठली कथा कीर्तन भजन साधूचे प्रवचन, टिंगल करती मार्गी तरुण सद्भावांची. ज्याने गावी तमाशे आणले, त्याचे पुत्र नाच निघाले, गावोगावनी जाऊ लागले, तिथे झाले सुरू
गावाचा मुकुंड दारू प्यायला म्हणून व्यसन लागले बहुतेकाला. मग सर्व गावाची लागला गटार. गंगे मार्गी तेचे आहे जुगाराचे, चोरीचे आणि व्याभिचाराचे. पहिले बिघडते मुकुंड आमुचे, मग बिघडले गाव सारे. आज जे जे लोकांचे बिघडले ते तरी कुणाचे होते पहिले, म्हणून तैसे करू लागले लोक सर्व. स्वतः प्रथम त्याचे आचरले, मग लोकांना सांगितले, म्हणून जण लोक रंगले तर रंगी त्यांच्या. सर्व गावाचे वर्तन कार्यकर्त्यांवरती. जण कार्यकर्ते गावाचे प्राण समजून आम्ही. गावी चार भले वागती तरी गाव होय उत्तम गती. मुख्य म्हणणारे स्वार्थ साधी तरी सर्व गाव तैसे. गाव म्हणजे शुद्ध आरसा, जे दाखवय दिसे सहसा. जे कराल ते करील खासा, गाव आमुचा. मी हे पारंबिले बोललो, मग बघोनी प्रसन्न झालो. तैसा घरी वर्तू लागलो, ऐसे होते सगळ्यांचे. म्हणून मी आपणास विनवितो, योग्य जो वाटे आदर्श तो निर्माण करून ठेवा. तो प्रभाव आपल्या अंगी. अस्थिर पंजारा फकीर तो आज, भूमी यज्ञाचा उठावा आवाज. तरी तीच लाट उसळली सहज गावोगावी. आपली झुगरुनी सुख चैन, किती लोक दान मागती फिरून. गरीब अमीर स्वार्थ विसरून, देती भूदान उल्हासे. पुढारी जे जे गावकरी, लोक तैसे वागती घरोघरी. म्हणून याची आहे जबाबदारी मुखंडावरी. तेव्हा काय करावे आपल्या गावी, ती योजना आपण ठरावावरी. तैसी आपली सर्व सुधारावी टापटीप. त्यात नेहमी सावध असावे. जे जे करणे असेल बरवे, ते दृष्टीने शोधून पावे. तेव्हा कार्य हाती घ्यावे, नाहीतर सहज केले परी ते प्राणावरी आले. सारे गावी बिघडले होऊ ऐसे, म्हणून गावी तेच सुरू करावे. या त्याने गाव नवलिक पावे. एरवी शिवे हाती येऊन द्यावे. विटंबना कार्य कदाचित केले एखाद्यानं, तेही सहन करू नये कोण. लावावी उधळून समाजपणे वाईट रीती. कारण जैसी संगती घडे तैसे अनुभव येई रोकडे. म्हणून सावध असावे मागे पुढे. उत्तम गुण वाढवा, उत्तम खेड, उत्तम कार्य, उत्तम कला, उत्तम सौंदर्य. गावास भूसंजयाचे होय अगत्य उचलावे. कोठे काही व्यसन घुसले, त्यास लगेच पाहिजे कमी केले. त्यासाठी गावाचे मुखंड लागले पाहिजे पाठी. जरी काही नाराजी झाले, मुले बाळे रुसू लागली, तरी पाहिजे समज घातली वडीलधाऱ्यांनी. सर्वान माझी उत्तम उपाय, ते वातावरणाची बदलू जाय. ऐसा नव्याने छंदाची द्यावी सोय. कार्यकर्ते तोची गावाचा, ज्यास लोभ नाही कोणाचा. आमुचा गावी मोक्ष आमचा, मानावा त्याने मग त्याचा आदर्श गावा पावी. सर्व गाव सुधरून जाई, मुखंडावरी गाव राही तुकड्या म्हणे. इति श्री ग्रामगीता ग्रंथ गुरुशास्त्र स्वानुभूत समंत निवेदिला ग्रामजीवन समर्थ येथे 6वा अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय. धन्यवाद. जय गुरुदेव.